अजितदादा आपल्यातून निघून जातील ही कल्पनाच आपण करू शकत नाही, परंतु दुर्दैवानं हा आघात झाला आणि यामध्ये ज्या पश्चिम महाराष्ट्रातून मराठा समाजाचं एक नेतृत्व म्हणून अजितदादा पुढे आले आणि मला आठवते आम्ही NSUच्या माध्यमातून 91-92 ला काम करत असताना दादा म्हणजे एक आयडियल म्हणून आमच्यासाठी त्या काळामध्ये त्या ठिकाणी होते। एक पुरोगामी विचाराचं नेतृत्व, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारं नेतृत्व आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना अभिप्रेत असणारा महाराष्ट्र राहिला पाहिजे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारानं हा महाराष्ट्र चालला पाहिजे, ही भूमिका सातत्यानं दादांनी घेतली। कोल्हापूरचं त्यांचं नातं हे वेगळं होतं। कोल्हापूरमध्ये शहाजी कॉलेजला ते शिकायला होते, त्यामुळं शहाजी कॉलेज, ND साहेबांनी त्यांचं घरगुती नातं असेल, यामधून कोल्हापूरवर त्यांचं एक विशेष प्रेम होतं। आणि मला आठवते की अगदी रंकाळ्याच्या स्वच्छतेला त्यावेळी म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी पडून असते, मी आणि मुश्रीफ साहेबांनी सांगितलं ती आपण वापरली पाहिजे फक्त डॅमवर वापरण्यापेक्षा, आणि तो एक GR काढला गेला की इरिगेशन डिपार्टमेंटची मशिनरी आपण ज्यावेळी वापरात नसते त्यावेळी इतरांना वापरायला परवानगी दिली पाहिजे। अशा अनेक आठवणी आहेत। सारथीची इमारत कोल्हापूरमध्ये करण्यासंदर्भात भूमिपूजन आपण त्यावेळी उद्धवसाहेब केलं, ती इमारत असेल, हॉस्टेल असेल, किंवा कोल्हापूरच्या एअरपोर्टला 225 कोटी रुपयाच्या वर निधी देण्याची भूमिका असेल, असे अनेक विषय आहेत की कोल्हापूर माझा आहे या भूमिकेतून दादानी, कारण की माझं शिक्षण तिथं झालंय, त्या कोल्हापूरला मी काहीतरी देणं लागतो ही भूमिका सातत्याने दादानी हयातभर या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं। काँग्रेस पक्षाच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करत असताना आदरणीय सुनेत्राताई, जय आणि पार्थ यांना या ठिकाणी या संकटातून, या दुःखातून सावरण्याचं ईश्वर त्यांना बळ देव, ही भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी व्यक्त करतो। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।